हाय फ्रेंड्स, आज मी करणार आहे कोफ्ता करी। तर चला करूया। मी इथे मध्यम आकाराचा दुधी किसून घेतला आहे। आता त्याच्यातला रस काढून घेते, पिळून घेते त्याला। हा रस फेकून द्यायचा नाही आहे, याला नंतर यूज करायचं आपल्याला। यात आपण ओवा टाकू, जिरं टाकूया, हळद टाकूया, धणेपूड टाकूया, 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकायचं आहे। आता बाइंड होण्या इतपत आपण डाळीचं पीठ टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे। मला आवडतात म्हणून मी तीळ टाकले, ऑप्शनल आहे। आणि मिक्स करून घ्यायचं आहे, गोळे होतील याप्रमाणे आपलं तेवढं डाळीचं पीठ टाकायचं आहे। बघा मी थोडं कमी टाकलेलं आहे, मला जरा कमी आवडतं, म्हणजे छान लागतात। थोडे दुधी भोपळ्याचा फ्लेवर पण आला पाहिजे ना, तर मग मी थोडं कमी टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपले कोफ्ते आपण म्हणजे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपले कोफ्ते तयार झालेले आहे। यासाठी मला फक्त अर्धा वाटी डाळीचं पीठ लागले आहे। कढईत तेल गरम झालेलं आहे, यात मी कोफ्ते तळून घेते आहे। गोल्डन ब्राऊन रंगावर मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। आणि लक्षात ठेवा, आतमध्ये हे कच्चे राहता कामा नये, त्यामुळे मीडियम आचेवर हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहे, ठीक आहे। आणि गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आहेत। बघा कसे छान गोल्डन ब्राऊन झाले आहेत ना। तर आता ह्याला काढून घेऊया। आता याच तेलात आपल्याला करी करायची आहे। यासाठी मी मोहरी, जिरं टाकून घेतलेलं आहे। याच्यात कढीपत्ता टाकू शकतात, मी नाही टाकला आहे। आणि लसूण, आलं याची पेस्ट टाकलेली आहे मी इथे। तर ही पेस्ट 4-5 पाकळ्या लसूण असं टाकलं आहे, हळद टाकली आहे, 4-5 कांद्याची इथे पेस्ट करून घेतलेली आहे मी। तर ही पेस्ट टाकते आहे, कांद्याची पेस्ट। आणि थोडंसं आता 2 चमचे बेसन टाकते आहे, याने करीला थोडा दाटसरपणा येईल। आणि यामध्ये तुम्हाला आवडेल तेवढं जसं तिखट लागते त्याप्रमाणे तिखट टाका। छानसं मस्त खमंग झाली पाहिजे। 3-4 मध्यम आकाराचे टोमॅटोज घेतलेले आहे, त्याची प्युरी करून घेतली आहे। आणि आता मीठ टाकते आहे, ठीक आहे। आता बंद करायचं आहे, थोडंसं झाकून ठेवायचं आहे। आता जो रस काढला होता ना, तो त्याच्यात मिक्स करायचा आहे। आणि हा माझा सिक्रेट मसाला आहे, जे काय आपले खडे मसाले असतात तो मी भाजून त्याची पूड करून टाकलेली आहे। गरम मसाला टाकायचा आहे, गरम पाणी टाकायचं करीमध्ये, म्हणजे स्वाद तसाच राहतो। लक्षात ठेवा, कोणती भाजी करताना जर गरम पाणी टाकलं ना तर स्वाद तसाच राहतो। कोफ्ते आता उकळी आल्यावर आपण हा कोफ्ते सोडतो आहे। बघा किती छान मस्त असे खमंग अशी आपली कोफ्ता करी, हा सुवास पसरला आहे, किती छान झणझणीत अशी झालेली आहे कोफ्ता करी। यावर मी लांब चिरलेली अशी कमी तिखट असलेली हिरवी मिरची टाकते, दुधावरची साय पण फेटून ती मलाई टाकते आहे। ऑप्शनल आहे हे सगळं, तुम्ही हिरवी कोथिंबीर पण टाकू शकता। करून पहा, छान लागते। बाय।